उल्हासनगर कॅम्प नंबर 4 शांताई वृद्धाश्रम या ठिकाणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना जिल्हा ठाणे आणि शांताई वृद्धाश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी अजितदादा पवार यांचं नुकतेच विमान अपघातात निधन झाले। त्यांच्यासोबत आणखी 5-6 लोक होते, त्यांचंही निधन झालेलं आहे। तर त्यांच्या श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी या ठिकाणी आम्ही शोकसभेचं आयोजन केलं होतं आणि या ठिकाणी समस्त आमचे पत्रकार बांधव आहेत आणि संस्थेचे संचालक मंडळ आहे, समाजसेवक आहेत, सर्वांनी एकत्रित येऊन अजितदादा पवार आणि त्यांच्यासोबत जे लोक आज मृत्युमुखी पडलेले आहेत त्या सर्वांना श्रद्धांजली अर्पित केलेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम अखिल भारतीय पत्रकार संघ ठाणे जिल्हा व उल्हासनगर 4 येथे कार्यरत असलेली शांताई वृद्धाश्रम यांच्यातर्फे हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या कुठल्याच माणसाला यकीन होत नाही की दादा आम्हाला सोडून निघून गेले। तर दादाचं कार्य असं होतं की दादा जनतेसाठी सकाळी पासून ते रात्रीच्या 12 पर्यंत अहोरात्र फक्त जनसेवा हीच ईश्वर सेवा मनाशी बाळगून महाराष्ट्राच्या जनतेचे सामान्य प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करत होते। अजितदादा पवार हे आमच्या महायुतीचे एक महान नेते होते आणि त्यांचं अपघाती निधन झालेलं आहे। त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या ठिकाणी शेवटची आदरांजली वाहतो। जय भीम।